नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीचा आपण फर्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट पार्ट आपला अल्जेब्रा आणि फर्स्ट पार्ट अल्जेब्रा आपण आज पाहणार आहोत. अल्जेब्रामध्ये आपण एकंदरीत 6 चॅप्टर आहेत. त्या 6 चॅप्टर मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स ते आपण आज पाहणार आहोत. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स काय असतात, कशा पद्धतीचे असतात आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कशा पद्धतीचे, त्याचे जनरल फॉर्म कसे असतात हे आपण आज पाहणार आहोत. मग चला पाहूया आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये जो जनरल फॉर्म असतो तो जनरल फॉर्म असतो आपला ax प्लस by आणि प्लस c इक्वल टू 0. आपण हा जो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं जनरल फॉर्म आहे. मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कशासाठी असतो आणि कशामुळे, म्हणजे आपण याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल का म्हणतो. आपण ॲज अ इक्वेशन आहे बघा लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, आपण जो 9th क्लासमध्ये आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स पाहिल्या होत्या. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये 3 टाइप्स होत्या. कोणत्या? जी फर्स्ट नंबरची होती ती म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल होती. कोणती होती? लिनियर पॉलिनॉमियल्स. लिनियर पॉलिनॉमियल्स होती. सेकंड नंबरची जी होती ती होती तुमची क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. आणि जी थर्ड नंबरची होती ती होती तुमची क्यूबिक पॉलिनॉमियल्स. क्यूबिक पॉलिनॉमियल्स. आणि हे जे प्रकार आहेत, हे ज्या टाइप्स आहेत, एकाच्या लिनियर पॉलिनॉमियल्स, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आणि क्यूबिक पॉलिनॉमियल्स, या 3 प्रकारांवर तुमच्या वेगवेगळ्याचे इक्वेशन पाहिले होते आपण. मग आता लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणजेच काय, लिनियर पॉलिनॉमियल्स वरूनच आपल्याला लिनियर इक्वेशन भेटतात, ते आपण पाहणार आहोत. लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं होतं ते सांगितलं होतं आपण. तुम्ही थोडंसं आठवलं तर 9th क्लासचा लिनियर पॉलिनॉमियल्स मध्ये जी ऑर्डर असते, जी काही ऑर्डर असते त्या इक्वेशनची किंवा पॉलिनॉमियलची, ती ऑर्डर किती असते? 1 असते. म्हणजेच याचा जो जनरल फॉर्म जर घेतला मी तर जनरली तुमचा हाच असतो, म्हणजेच ax प्लस by, किंवा जनरली तुम्ही कुठलेही घेऊ शकता, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. मी तर तुम्हाला सरळ इथं दिलेला आहे जनरल फॉर्म. हा तुमचा लिनियर पॉलिनॉमियल. मग याची ऑर्डर म्हणजेच कोटी असते. आणि म्हणजेच तुम्हाला जनरली काय सांगायचे, या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहेत, आता व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला माहिती असताना x आणि y हे व्हेरिएबल असतात, ते पहिले तुम्ही इथं समजून घेऊ. आपण हे जे आपण जनरल फॉर्म घेतला ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, याचा आपण टोटल समजून घेऊ काय आहे काय नाही ते. याच्यामध्ये जे हा जो x आणि हा जो y आहे ते दोन म्हणजेच काय असतात, व्हेरिएबल्स असतात. व्हेरिएबल्स. आणि तुम्ही जनरली मी तुम्हाला सांगितलं की व्हेरिएबल्स आपण इथंच पाहिलेले. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स म्हणजेच दिलेले इक्वेशन जे काय असेल त्या इक्वेशन मध्ये काय असतात, 2 व्हेरिएबल असतात. नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असतात? 2 असतात. तो म्हणजे x आणि y आहे. इथे x आणि y यूज केलाय. तुम्ही कुठलेही व्हेरिएबल यूज करू शकता, a पासून ते z पर्यंत, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता x आणि y हे व्हेरिएबल्स, मग इथं a b आणि c हे काय असतील, तर याला आपण काय म्हणतो, हा जो a आहे, हा जो b आहे आणि हा जो c आहे, याला आपण काय म्हणतो, रिअल नंबर्स म्हणतो. दॅट इज रिअल नंबर. रिअल नंबर्स हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. म्हणजे जनरली कळलं असेल तुम्हाला, हा x आणि y हा व्हेरिएबल्स आहेत, a b आणि c हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, ही जी a ची किंमत आणि b ची किंमत ही काय असते, इथं a नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे अँड b नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. म्हणजे a ची पण किंमत 0 नसली पाहिजे, b ची पण किंमत 0 नसली पाहिजे. या c ची किंमत तुम्हाला 0 चालते. यालाच आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो. काय म्हणतो? कॉन्स्टंट टर्म म्हणतो. कॉन्स्टंट टर्म हे तुमची c, a b आणि c हे रिअल नंबर्स आहेत, याला आपण वास्तव संख्या म्हणतो मराठीमध्ये. आणि c ही कॉन्स्टंट टर्म, यालाच आपण मराठीमध्ये स्थिर पद म्हणतो. आणि x अँड y हे व्हेरिएबल आहेत, याला आपण मराठीमध्ये चल म्हणतो. या पद्धतीनं तुमची हे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन हे आपण पाहणारच आहोत पूर्ण. पहिले आपण काय करू, याच्या अगोदर तुमचे जे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, ते टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स आपण पाहणार आहोत. आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स हे काय आहेत ते आपण आज पाहू. तुमच्या टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये जी फर्स्ट टाइप आहे कोणती, लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियलचा हा जनरल फॉर्म असतो, मी तुम्हाला सांगितलं. मग आता याचा जो ऑर्डर असतो, ऑर्डर म्हणजे काय, याचा घातांक 1 असतो, याचा घातांक 1 असतो. याचा हायर इंडेक्स म्हणजे याचा सर्वात मोठा जो घातांक असतो
तो काय असतो, एक असतो. एक असतो म्हणजेच याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. आणि हेच तुमचं लिनियर पॉलिनॉमियल म्हणजेच लिनियर इक्वेशन असतं. जनरली तुम्हाला कळत असेल, ज्यावेळेस आपण याचा ग्राफ काढू त्यावेळेस तुम्हाला काय भेटत असते, कुठल्याही लिनियर इक्वेशनची ग्राफ जर काढा तर तो काय भेटतो आपल्याला, स्ट्रेट लाईन भेटतो. लाईन भेटतो, कशी असेल आडवी तिडवी काय जे असेल ते, पण ही स्ट्रेट लाईन म्हणजे एका रेषेमध्ये याचं ही जर ग्राफ काढा तर तो काय भेटणार आहे, एक लाईन भेटणार आहे. पण आपण ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो, क्वाड्रॅटिक म्हणजेच काय, क्वाड्रॅटिक म्हणजे स्क्वेअर असतो. म्हणजेच तुम्हाला याचा जर जनरल फॉर्म घेतला तर याची जी ऑर्डर एक असते तर याची ऑर्डर काय असते, सेकंड असते. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो ax स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. याचा जनरल फॉर्म असतो हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे सेकंड नंबरचं चॅप्टर, आणि याच्यावरून लिनियर पॉलिनॉमियल वरून लिनियर इक्वेशन आहे तुमचं फर्स्ट नंबरचं चॅप्टर. म्हणजेच याची जी ऑर्डर हायर ऑर्डर असते ती काय असते, 2 असते. इतर त्याची हायर ऑर्डर किती आहे, 1 आहे. या पण व्हेरिएबलची, या पण व्हेरिएबलची. आणि याची हायर ऑर्डर किती असते, 2 असते. फक्त बाकी सेम जसं ए बी आणि सी इथं पण काय असतील, रिअल नंबर्स असतील. आणि एक्स अँड वाय काय असतील, व्हेरिएबल असतील. इथं पण सी हा कॉन्स्टंट टर्म असतो. या पद्धतीनंच हा क्युबिक पॉलिनॉमियल असेल, इथं काय असणार आहे, फक्त ax क्यूब असेल. पॉलिनॉमियल म्हणजे जनरली इथली जी ऑर्डर असेल ती ऑर्डर 1 असते, हायर ऑर्डर. इथं जी हायर ऑर्डर असते ती सेकंड असते, आणि इथली जी हायर ऑर्डर असते ती काय असते, थर्ड असते. पण आपण हा भाग आपण नंतर पाहणार आहोत. पहिले तुम्हाला क्युबिक लिनियर पॉलिनॉमियल सोडून लिनियर इक्वेशन पाहणार आहोत, आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल सोडून क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार आहोत. ते आपण एकंदरीत सगळे डिटेल्समध्ये पाहू. मग तुम्हाला याच्यावरून काय करतील, हे जे फॉर्म आहे याच्यावरून तुम्हाला काही इक्वेशन देतील, आणि त्या इक्वेशनच्या वरून तुम्हाला काय करतील, दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहेत किंवा नाही ते तुम्हाला ओळखायचे. मग तुम्हाला ओळखण्यासाठी तुमच्या कसे ओळखायचे किंवा याच्या कंडिशन काय असतात ते मी 1 मिनिटात सांगतो. आणि त्याच्यानंतर तुमचे पाठीमागचे तुमची जे फर्स्ट नंबरचा जो पेज आहे, तुमचं जे फर्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा जो फर्स्ट पेज आहे त्याच्यावर काही इक्वेशन दिले, त्याच्यावर एक इंडेक्स दिले, आणि त्याच्यामध्ये काही इक्वेशन दिले, आणि ते इक्वेशन तुम्हाला काय करायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला शोधायचे. ते कसे शोधायचे ते मी सांगतो. आता याच्या कंडिशन मी तुम्हाला इथे जनरली सांगितलेले की हा एक्स आणि वाय काय असतो, व्हेरिएबल्स. हे जे 2 एक्स आणि वाय आहे हे व्हेरिएबल्स आहेत. ए बी आणि सी हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. आता हे लिहून द्यायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी काढता. ज्यावेळेस आपण कुठलेही जे काही आपण व्हिडिओ पाहत असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं आपण जे एखादे इक्वेशन सोडत असेल त्यावेळेस तुम्हाला एक नोटबुक तुमच्या सोबत ठेवायचे, आणि ते तुम्हाला ते नोट करून घ्यायचे पॉईंट. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे पूर्ण लिहायचे. एक्स आणि वाय हे काय, हे 2 व्हेरिएबल आहेत. हा जो ए आहे, बी आहे आणि सी आहे हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. रिअल नंबर्स आहेत. आणि सी हा कॉन्स्टंट टर्म असते, लिहिलं तरी चालते, कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म असतील. आणि या पद्धतीचं तुमचं हे जनरल फॉर्म असते. कशाचं, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असते ax प्लस by प्लस c. मग आता तुम्हाला दिलेली इक्वेशन लिनियर इक्वेशन आहेत की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला काय करायचं, 3 कंडिशन असतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट एक अगोदरच सांगितलं होतं, a नॉट इक्वल टू 0 आणि b नॉट इक्वल टू 0 पाहिजे. 3 कंडिशन सांगतो. आता कंडिशन काय असतात बघा, ज्यावेळेस लिनियर इक्वेशन एखादं दिलेले आणि ते इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का नाही याच्यासाठी तुम्हाला या 3 कंडिशन आहेत. फर्स्ट तुम्हाला काय सांगितलं मी, की जे काही इक्वेशन असेल त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलची जी नंबर्स असतात ते किती असले पाहिजे, 2 असले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर लिहिलं तरी चालते, नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर 2. किती पाहिजेत, नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 पाहिजेत. फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे तुमची, की हा जो ए ची किंमत आणि बी ची किंमत काय नाही पाहिजे, ए नॉट इक्वल टू 0 पाहिजे अँड बी नॉट इक्वल टू 0 पाहिजे. ए ची किंमत आणि बी ची किंमत 0 का पाहिजे ते पण सांगतो. पहिली कंडिशन बघू. आणि जे थर्ड नंबरची कंडिशन आहे ती काय पाहिजे, या दिलेल्या इक्वेशन आहे त्याची हायर ऑर्डर किती पाहिजे, हायर ऑर्डर 1 पाहिजे. ह्या 3 कंडिशन बघायच्या तुम्हाला. आणि ह्या ज्यावेळेस 3 कंडिशन फॉलो होतील तर ते दिलेले इक्वेशन काय असते, लिनियर इक्वेशन असते. मग आता मी तुम्हाला सांगितलं ए ची किंमत आणि बी ची किंमत 0 का नसायला पाहिजे. आता बघा तुमचं इक्वेशन, सपोज एखादं इक्वेशन असेल किंवा हीच इक्वेशन बघू, ax प्लस by आणि प्लस c इक्वल टू
0. आता हे इक्वेशन आहे आणि तुम्हाला मी सांगितलं सपोज आपण ए ची किंमत 0 ठेवली. आता ए इक्वल टू 0 ठेवला सपोज, तर बघा ही जी कंडिशन, हे दोघं जण मल्टिप्लिकेशन आहेत म्हणजे याच्या जागी काय येणार आहे 0 येईल. या दोघांचं ए ची किंमत जर 0 ठेवली तर काय होणार आहे 0 गुणिले एक्स होईल प्लस बी वाय होईल प्लस सी इक्वल टू 0 होईल. याचा प्रोडक्ट जो आहे तो काय असणार आहे 0 असणार आहे आणि प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 होईल. म्हणजेच तुमचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय भेटेल तुम्हाला बी वाय प्लस सी इक्वल टू 0 या पद्धतीचे इक्वेशन भेटेल. पण आपण काय पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पाहणार आहोत. या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत का? नाही आहेत. याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे ते म्हणजे वाय. म्हणजेच ए ची किंमत जर मी 0 ठेवली तर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल होईल. जसं मी ए ची किंमत 0 ठेवली तर मला हे भेटेल, तसं बी ची किंमत 0 जर ठेवली तर ही जी टर्म आहे ही टर्म 0 होईल. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन भेटणार काय भेटेल ए एक्स आणि प्लस सी इक्वल टू 0 भेटेल. हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? नाही. याच्यामध्ये पण सुद्धा एकच व्हेरिएबल आहे ते म्हणजे एक्स. यामुळे तुम्हाला ए ची किंमत आणि बी ची किंमत काय नसली पाहिजे 0 नसली पाहिजे. ह्या तीनच कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ज्यावेळेस ह्या 3 कंडिशन तुम्हाला लक्षात येतील त्यावेळेस तुम्हाला कुठलेही दिलेले इक्वेशन काय आहे लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही ते तुम्हाला शोधता येईल. याच आपण जे काही तुमचं फर्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टरवरचा तुमचा फर्स्ट जो पेज क्रमांक आहे त्याच्यावर काही इक्वेशन दिलेत ते इक्वेशन तुम्हाला लिनियर इक्वेशन आहेत किंवा नाहीत ते ओळखायचे ते आपण लगेच पाहूया. चला पेज नंबर 1 आणि पेज नंबर 1 वर जी ऍक्टिव्हिटी दिली ती ऍक्टिव्हिटी आपण आता पाहणार. ऍक्टिव्हिटी काय आहे बघा, नंबर ऑफ जे काही इक्वेशन आहेत ते दिलेत तुम्हाला 7 इक्वेशन दिलेत, इक्वेशन्स दिलेत. हे काही तुम्हाला इक्वेशन दिलेत आणि हे इक्वेशन तुम्हाला काय करायचे इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत किंवा नाही ते सांगायचं. येस ऑर नो लिहा किंवा दिस इज लिनियर इक्वेशन, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन असं लिहिलं तरी चालते. मग आता तुम्हाला काय करायचं मी ऑलरेडी लिहिले जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हा तुमचा जनरल फॉर्म आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला 3 कंडिशन फॉलो करायच्या. 3 कंडिशन फॉलो कोणत्या करायच्यात म्हणलं मी तुम्हाला नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती पाहिजेत 2 पाहिजेत आणि ए ची किंमत आणि बी ची किंमत तुम्हाला नॉट इक्वल टू 0 पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला या इक्वेशन सारखे हे इक्वेशन दिसतील तर ते इक्वेशन काय असतील लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असतील. आणि जर या इक्वेशन सारखं हे इक्वेशन जर नसतील तर ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नसतील. एवढंच तुम्हाला करायचे. आता ते कसे ओळखायचे ते मी सांगतो. आता बघा फर्स्ट नंबर्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की व्हेरिएबल यूज करताना तुम्ही ए पासून ते झेड पर्यंत कुठलेही यूज करू शकता. मग आता इथे एक्स आणि वाय यूज आपण इथं फक्त एक्स आणि वाय आहे. इथं काय केले त्यांनी एम आणि एन यूज केले, काही फरक पडत नाही. काय बघा 4m + 3n इज इक्वल टू 12. आता मी तुम्हाला सांगितलं हा जो सी आहे तो कॉन्स्टंट असतो. प्लस असेल तरी चालते, मायनस असेल तरी चालते आणि 0 असेल तरी चालते. फक्त याचं इक्वेशनचं काय होत असते हा जो 12 आहे तो इकडे येतो. म्हणजेच याला काय लिहिता येईल तुम्हाला 4m + 3n आणि हा जो 12 आहे तो इकडे होईल आणि -12 इक्वल टू 0 या टाईपमध्ये होईल. आता तुम्हाला मी सांगितलं होतं या व्हेरिएबलची जी हे असेल नंबर ऑफ व्हेरिएबल्स तुम्हाला सांगायचे होते किती येतं. हा एम आणि एन 2 आहेत म्हणजे तुमची फर्स्ट कंडिशन ट्रू झाली. त्याच्यानंतर सेकंड काय सांगितलं ए ची किंमत आणि बी ची किंमत तुम्हाला काय नॉट इक्वल टू 0. या व्हेरिएबल सोबतची जी किंमत असती ती म्हणजे ए ची किंमत असते. मग ए इज इक्वल टू किती भेटतोय 4. दुसऱ्या व्हेरिएबल सोबत जी किंमत असते ती म्हणजे बी ची किंमत असते. म्हणजे बी ची किंमत किती भेटायली 3. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ए ची किंमत 4 आहे, बी ची किंमत 3. म्हणजे ए ची किंमत आणि बी ची किंमत 0 असेल का? नाही. म्हणजे तुमची सेकंड कंडिशन ट्रू झाली. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन काय सांगितली होती की त्याचा जो ऑर्डर होती ती किती पाहिजे 1 पाहिजे. मग तुम्हाला कळत असेल याची पण ऑर्डर 1 आहे, याची पण ऑर्डर 1 आहे. मग हे जे दिलेले इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असेल किंवा नाही असेल. कम्प्लीट तिन्ही कंडिशन ट्रू झाल्या. म्हणजेच दिस इज लिनियर इक्वेशन तुम्ही इथे लिहू शकता. दिस इज लिनियर, मी शॉर्टकट मध्ये लिहितो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स आहे. म्हणजे तुमचं फर्स्ट आहे किंवा तुम्ही यस लिहिलं तरी चालते, काही फरक पडत नाही, किंवा हे पूर्ण लिहिलं तरी चालते. आता सेकंड नंबरचं बघू आपण. तुमचं फर्स्ट नंबरचं लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स तुम्हाला भेटलं. सेकंड नंबरचं काय बघा 3x² - 7y आणि इज इक्वल टू 13. या 13चा काही प्रॉब्लेम जसं मी तिथं केले -12 इकडे आणला, 12 इकडे आणला मायनस झाला, तसं 13 सुद्धा इकडे मायनस होईल. या 13ची काही किंमत नाही. म्हणजे फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचे पुढचे. आता तुम्हाला मी फर्स्ट कंडिशन सांगितली ए नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती पाहिजेत 2 पाहिजेत. फर्स्ट आहे एक्स आणि वाय आहे, फर्स्ट ट्रू झाली. सेकंड काय सांगितली होती की ए ची किंमत आणि बी ची किंमत
झिरो नसली पाहिजे. मायनस असेल तरी चालते, प्लस असेल तरी चालते. इथे ए ची किंमत 3 आहे, बी ची किंमत -7 आहे. म्हणजे झिरो आहे का? नाही. म्हणजे सेकंड पण कंडिशन ट्रू झाली. पण थर्ड कंडिशन सांगितली होती तुम्हाला की याची ऑर्डर किती असली पाहिजे? दोन्ही पण व्हेरिएबलची ऑर्डर म्हणजे हायर ऑर्डर तुमची 1 असली पाहिजे. पण इथे ऑर्डर किती आहे? 2 आहे. ऑर्डर 2 आहे. म्हणजे हे आता तुमची थर्ड जी कंडिशन आहे ती ट्रू होती का? नाही, ती फॉल्स होती. म्हणजेच तुम्हाला ही जी इक्वेशन आहे ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असेल का? नसेल. कारण लिनियर नाही, ही क्वाड्रॅटिक व्हायला आहे. म्हणजे तुमचा याचा स्क्वेअर आहे. आपल्याला हायर ऑर्डर 1 पाहिजे होती, इथं ऑर्डर किती आहे? 2 आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन असेल का? नसेल. मग तुम्ही लिहू शकता दिस इज डज नॉट लिहा किंवा डज नॉट लिनियर इक्वेशन लिहिलं तरी चालते. डज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तुमचं जे सेकंड नंबरचं आहे ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही. त्याच्यानंतर थर्ड नंबरचं बघायचं काय आहे बघा. थर्ड नंबरचं √2x मायनस √5 इंटू वाय आणि इज इक्वल टू 16. या 16चं पण काहीच नाही, ही इकडून फक्त मायनस होईल. सी ची किंमत प्लस आणि मायनस चालते. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं हा जो x आहे तो अंडररूटच्या बाहेर आहे आणि हा जो y आहे तो सुद्धा अंडररूटच्या बाहेर आहे. व्हेरिएबल कधीही अंडररूट मध्ये नसतो, अंडररूटच्या बाहेर पाहिजे. मग मी तुम्हाला सांगितलं ए ची किंमत काही पण चालते, फक्त 0 नसली पाहिजे. ए ची किंमत इथं कळत असेल तुम्हाला. ए ची किंमत किती आहे? इथं ए इज इक्वल टू किती भेटायला आहे? √2 आहे. आणि बी इज इक्वल टू किती भेटायला आहे? √5 भेटायला. मग ए ची किंमत आणि बी ची किंमत 0 आहे का? नाही. फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं याच्यात व्हेरिएबल किती आहेत? नंबर ऑफ व्हेरिएबल एक्स आणि वाय म्हणजे 2 आहे. फर्स्ट कंडिशन ट्रू झाली. सेकंड सांगितलं होतं ए ची किंमत बी ची किंमत 0 नसली पाहिजे. ए ची किंमत √2 आहे, बी ची किंमत √5 आहे. म्हणजेच ए ची किंमत बी ची किंमत 0 नाही. म्हणजे सेकंड पण ट्रू झाली. आणि थर्ड नंबर सांगितलं त्याची ऑर्डर किती पाहिजे? 1 पाहिजे. याची पण ऑर्डर 1 आहे, याची पण ऑर्डर आहे. मग हे जी इक्वेशन आहे ती लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असेल का? नाही. असेल. तिन्ही पण कंडिशन ट्रू झाल्या. म्हणजेच तुमच्या जनरल फॉर्म सारखा आहे म्हणून तुम्ही इथे लिहू शकता दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबलचं जे इक्वेशन आहे ते काय आहेत? ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. म्हणजे थर्ड नंबरचं पण तुमचं आहे. फर्स्ट आहे, सेकंड नाही, थर्ड आहे. फोर्थ ला जाऊ आपण. फोर्थ नंबरचं बघू. फोर्थ नंबरचं काय? फर्स्ट कंडिशन तुमची ट्रू आहे. काय आहे? व्हेरिएबल किती आहेत? एक्स आहे, वाय आहे. पण सेकंड कंडिशन जी आहे ती तुमची ट्रू होणार आली. इथे ए ची किंमत किती आहे? 0 आहे. म्हणजे ए इज इक्वल टू किती भेटायला आहे? 0 भेटायला आहे. आणि बी इज इक्वल टू किती आहे? 6 आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं? ए ची किंमत 0 नसली पाहिजे. म्हणजे तुमची सेकंड कंडिशन इथं फॉल होते. म्हणजेच तुम्हाला कळत असेल ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असेल का? नाही. मग तुम्ही इथे लिहिशाल डज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स म्हणजे तुमचं फोर्थचं नाही. फर्स्ट आहे, सेकंड नाही, सॉरी फर्स्ट आहे, सेकंड नाही, थर्ड आहे, फोर्थ नाही. फिफ्थ नंबरचं बघू. आता तुम्ही एक मी तुम्हाला सांगितलं 0 नसली पाहिजे, काही असली पाहिजे, फक्त 0 नसली पाहिजे. आता इथे 0.3 याची किंमत पहिले बघायला तुम्हाला नंबर ऑफ व्हेरिएबल. इथं एक्स आहे, इथं वाय आहे. फर्स्ट कंडिशन ट्रू. इथे 0.3 आहे, चालते. 0.1 चालते, 0.2 चालते, 0.3 चालते, काही चालते. 0 पेक्षा मोठी असली पाहिजे, 0 नसली पाहिजे. किंवा 0 पेक्षा लहान असेल तरी चालते, फक्त 0 नसली पाहिजे. मग इथे 0 नाही आहे. ही कंडिशन इथली ए ची किंमत आहे, पण बी ची किंमत 0 आहे. आता इथं ए ची किंमत 0 नाही, पण बी ची किंमत काय भेटायली? 0 भेटायली. मग बी ची किंमत आपल्याला 0 पाहिजे नाही. म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असेल का? नसेल. म्हणजे तुम्ही इथे सुद्धा काय लिहाल? डज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स म्हणजे हे सुद्धा नाही. फर्स्ट आहे, सेकंड नाही, थर्ड आहे, फोर्थ नाही, फिफ्थ नाही. 6 नंबर कडे जाऊ. 6 नंबरचं काय बघा. 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. आता ही जी दिलेली इक्वेशन आहे हे या इक्वेशन सारखं आहे का? नाही. पण तुम्हाला काय करायचंय? याच्यावरून डायरेक्ट म्हणायचं नाही की हे इक्वेशन याच्यासारखं नाही म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. त्याला तुम्हाला काय करावं लागेल? पहिले सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह करून त्याच्या किमती तुम्हाला फाइंड करावं लागतील. मी हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. काय बघा 4/x प्लस 5/y. मी इथे घेतो 4/x प्लस 5/y. काय होतं? 4/x प्लस 5/y इज इक्वल टू किती आहे? 4 आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं व्हेरिएबलचं हा डिनॉमिनेटर हा सारखा नाही म्हणजे त्याचा काय होते? क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा इकडे जाईल म्हणजेच 4y होईल, हा इकडे जाईल म्हणजेच 5x होईल आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच x × y होईल. x × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 होईल. 4 × y आणि इज इक्वल टू 4 हो
आता बघा इथं x इंटू वाय आहे आणि इथं 4y प्लस 5 किंवा आणखीन एक आहे, सॉरी एक मिनिट, आपण हे थोडंसं अवघड चालू. याच्यात तुम्हाला ज्यावेळेस असे इक्वेशन येतील, याच्यात थोडंसं एक चेंजेस आहे. याच्यात एक अशी इक्वेशन ज्यावेळेस येतील 4x प्लस 5y त्यावेळेस तुम्हाला एखादी किंमत पुट करायची, एखादी व्हॅल्यू पुट करायची. कशासाठी? याला मला काय लिहिता येते, जो 4x आहे प्लस 5y आहे इज इक्वल टू 4 आहे. हा जो 4x आहे याला मला काय लिहिता येते, 4 इंटू 1/x लिहिता येते आणि प्लस हा जो 5y आहे याला लिहिता येते 5 इंटू 1/y लिहिता येते आणि इज इक्वल टू 4 लिहिता येते. कधी? आणि हा जो 1/x आहे हा 1/y आहे. याच्या जागी तुम्हाला पुट एखादी व्हॅल्यू पुट करावं लागते, सपोज करावं लागते. मग आपण काय करू, सपोज किंवा लेट 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. आपण 1/x ची किंमत m ठेवली आणि 1/y ची किंमत n ठेवली, तर मला इक्वेशन काय भेटते, याच्या जागी किंमत ठेवली मी m म्हणून काय भेटेल 4m आणि प्लस 5n इज इक्वल टू 4. मग आपण असं इक्वेशन पाहिलं होतं, 4m प्लस 5n इज इक्वल टू 4. आता काय बघा, m ची किंमत किती आहे, सॉरी व्हेरिएबल किती आहेत, एक m आणि n आहे. नंबर ऑफ व्हेरिएबल्स 2 आहे. फर्स्ट कंडिशन ट्रू झाली. a ची किंमत 4 आहे, b ची किंमत 5 आहे. सेकंड कंडिशन ट्रू झाली आणि त्याच्यानंतर याची ऑर्डर 1 आहे, याची पण ऑर्डर 1 आहे. म्हणजेच ही क्वाड्रॅटिक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल का नाही, आहे. म्हणजे तुम्ही ते लिहू शकता, दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. या पद्धतीने तुमचं हे झालं. आणि 5th नंबरचं एकदम सोपं आहे. आता आपण जनरल फॉर्म सोबत याची तुलना केली तर इथं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे. इथं कुठंतरी असे दोन व्हेरिएबल आहेत का एका सोबत एक, जसे इथं आले x आणि y, इथं y आलाय. नंबर ऑफ व्हेरिएबल्स इथं 2च आहेत, पण इथे एक्स वाय सोबत आलेत मल्टिप्लिकेशन मध्ये. असं कधीही चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येते, हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल का, नाही. म्हणून तुम्ही लिहाल डज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. अशा पद्धतीनं तुमची जे काही ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी इथं संपत्ती. आणि या पद्धतीनं तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत का नाही याच्यासाठी तुम्हाला 1 मार्काचे क्वेश्चन असतात आणि हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. याच्यावरच पूर्ण चॅप्टर तुम्हाला हे जर समजलं तर बाकीचे जे एक्सरसाइज आहेत ते एक्सरसाइज तुम्हाला समजतील. अशा पद्धतीनं आपण टोटल इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे ज्या काही प्रॅक्टिस आहेत त्या आपण पूर्ण पाहणार आहोत. याचबरोबर तुम्हाला हे पाहत तुम्हाला याच्यासाठी जे काही महत्वाचे फॉर्म्युले ते फॉर्म्युले आपण PDF मध्ये मी तुम्हाला जे काही प्रिंट असेल ती प्रिंट तुम्हाला मी सेंड करेन, किंवा आपण जे काही फॉर्म्युले ते आपण फॉर्म्युले लिनियर इक्वेशन जे असतात ते काय असतात बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं, जनरली काल आपण 2 लिनियर इक्वेशन, सपोज एखादं 5x घेऊ आपण, सपोज 5x प्लस 7y आणि प्लस 10 घेऊ वाटल्यास इक्वल टू 0. जसं आपण हे 1 नंबर घेतलं, तसं सेकंड पण घेऊ आपण 2 नंबर, 7x प्लस 10y आणि मायनस 8 इक्वल टू 0. असे जे 2 इक्वेशन आहेत. आता हे एक सायमल्टेनियस हे एक लिनियर इक्वेशन आहे आणि हे एक लिनियर इक्वेशन आहे. आणि हे 2 लिनियर इक्वेशन जर आपण ऍट अ टाइम यूज केला किंवा एकाच वेळेस आपण जर लिहिलं, सपोज याला मी जर असं लिहिलं, फर्स्ट इक्वेशन 5x प्लस 7y प्लस 10 इक्वल टू 0 आणि सेमी कॉमा द्यायचा आहे तुम्हाला, 7x प्लस 10y आणि मायनस 8 इक्वल टू 0. जर मी या पद्धतीने लिहिलं तर हे काय असते, हे असतात सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजेच मी तुम्हाला एक जनरली सांगायचं म्हणजे काय, हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन, असे 2 इक्वेशन जर मी एकाच वेळी यूज केले किंवा मी एकाच वेळी त्याचा वापर केला तर मला काय म्हणता येते, हे जे 2 इक्वेशन एकाच वेळी यूज केले याला आपण एकच कन्सिडर करतो आणि याला आपण म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे मी तुम्हाला दिलेली आहे, एक म्हणजे एलिमिनेटेड मेथड आणि दुसरी म्हणजे सबस्टिट्यूटिंग मेथड. त्या मेथड कशा असतात किंवा कशा पद्धतीने सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे ते मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आता सोडवून दाखवतो. आणि त्याच्यानंतर आपण जे काही आपल्याला हे करायचे सोडवायचे ते आपण सोडून पण दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण एक्सरसाइजला आपण स्टार्टिंग करू शकतो. पहिले मी तुम्हाला इथं हे काय अगोदर लिहून ठेवले आणि हे जे काही लिहिले मी तुम्हाला ते तुमच्या स्क्रीनवर पण दिसेल. काय लिहिले बघा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय असतात, when we think about 2 linear equation in 2 variables at the same time.
म्हणजेच कळतंय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं पद्धतीनं 2 लिनियर इक्वेशन असतील, जर 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये जर 2 असतील, त्यांचा जर आपण ऍट अ टाइम यूज केला, एकाच वेळी यूज केला किंवा एकाच वेळी त्याचा विचार केला, तर त्यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. आपण सायमल्टेनियस इक्वेशन पाहिले, आता ते सोडवायचे कसे, तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 5x - 3y = 8 सेमिकॉमा 3x + y = 2. हे तुमचं सायमल्टेनियस इक्वेशन आहे. याच्या सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत, ती म्हणजे एक एलिमिनेटर मेथड आणि एक सबस्टिट्युटिंग मेथड. पण आपण जनरली आपण एलिमिनेटर मेथड जी आहे ती वापरत असतो. सबस्टिट्युटिंग मेथडचा आपण जास्त यूज करत नाही. आपण दोन्ही पण सांगू आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे प्रश्न सोडू. आता बघा, हे जे काय आहे त्याला आपण जशा तसे लिहायचे तुम्हाला गिवन मध्ये. फर्स्ट हे जे सेमिकॉमाच्या अगोदरचं एक्झाम्पल आहे त्याला आपण इथं लिहू 5x - 3y आणि = 8. याला आपण 1 नंबर देऊ. आणि सेमिकॉमाच्या जे समोर आहे त्याला आपण लिहू 3x आणि +y = 2. याला आपण सेकंड नंबर देऊ. हे जे 2 इक्वेशन आहेत आपल्याला एलिमिनेट करायचे म्हणजे काय करायचे की कुठल्या तरी एकाचं साइन सारखं करायचं आणि त्याला कट करायचे, म्हणजे एलिमिनेट करायचं, कॅन्सल करायचं सरळ सरळ. मग आता तुम्हाला एक कळत असेल, या दोन्हीपैकी एकाचं साइन सारखं करायचं, एकाची किंमत सारखी करायची ती कट करायची. मग आता इकडे बघा, इथं 5x आहे, इथं 3y, इथं 3x आहे आणि इथं y. मग आता तुम्हाला या इथं 5 आहे तर इथं पण 5, म्हणजे तुम्हाला इथली ही जी 5 आहे, हा जो 5 इथं x तर याची काही गरज नाही. हा जो 5 आहे तो 5 आणि हा 3, एक तर हे 2 किमती सारख्या करा किंवा मग ही किंमत आणि इथं 1 असतो काही नसते, म्हणजे 1 ही किंमत करा. पण जनरली तुम्हाला लक्षात आलं असेल कोणती सोपी जाती, ज्या ठिकाणी किंमत नाही त्या ठिकाणी तुम्हाला किंमत घेण्यासाठी सोपं जातं. मग त्याला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. आता इथं आणि इथं पण चालता, पण आपल्याला इथं 3y आहे ऑलरेडी. मग इथं पण तुम्हाला 3 कधी येईल, ज्यावेळेस मी याला 3 मल्टिप्लाय करू. मग आपण काय करू, याला 3 मल्टिप्लाय करू. इथं लिहिलं तरी चालते मल्टिप्लाय बाय 3. इथं लिहा वाटल्यास मल्टिप्लाय बाय 3. याला आपण 3 मल्टिप्लाय केलं तर सगळ्याला मल्टिप्लाय करायचं तुम्हाला. एक याला जरी केलं तर तुम्हाला टोटल इक्वेशनला करायचं. मग याला 3 मल्टिप्लाय करा. 3 × 3x + 3 × y = 2 × 3. काय भेटेल बघा इक्वेशन. 3 × 3x म्हणजेच काय असते 9x होईल आणि प्लस इथं 3y ला 3y होईल आणि इथं 3 दोन्ही 6 होईल. म्हणजे तुमचं जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे त्याला आपण 3 मल्टिप्लाय करायचं, तर मला हे इक्वेशन भेटलं, याला आपण थर्ड नंबर देऊ. आता जे इक्वेशनच्या टर्म सारखे आहेत, म्हणजेच कोऑर्डिनेट जे आहेत ते सारखे आहेत, त्यांचा आपल्याला विचार करायचा. मग आता कोणाकोणाच सारखं आहे बघा, इथं 3y आहे आणि इथं 3y आहे, म्हणजे तुमचं 1 नंबरचं इक्वेशन आणि 3 नंबरचं इक्वेशन या दोघांचा विचार करायचा आहे. मग आता तुम्हाला काय करायचं बघा, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. ज्यावेळेस ज्या टर्म सारख्या आहेत आणि त्यांचे साइन जर अपोजिट असतील तर त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायची. आणि ज्यावेळेस त्यांचे कोऑर्डिनेट सारखे असतील आणि त्यांचे साइन जे आहेत ते जर सारखे असतील तर तुम्हाला तिथं सबट्रॅक्टिंग करायचे, म्हणजे तुम्हाला वजाबाकी करायची. आणि जर साइन जर अपोजिट असतील 1 + 1 - तर त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायचे. मग काय करावं लागेल तुम्हाला, इथं ऍडिशन करावं लागेल कोणाकोणाची 1ची आणि 3ची. मग इथे लिहायचे ऍडिंग, जे आपण करतोय ते इथे लिहायचे ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. 1 आणि 3 आपण ऍडिंग करून घेऊ. काय भेटते बघा, इथं 5x इथे लिहितो मी 5x - 3y = 8 आणि इथं 9x + 3y = 6. ज्यावेळेस साइन सारखे असतील आपण याचे साइन चेंज करत असतो, याची साइन चेंज करत असतो. इथं काय आहे प्लस आहे, काही नसते म्हणजे प्लस असते, म्हणजे हा मायनस होईल. हा सॉरी, तुम्हाला इथं ज्यावेळेस आपण ऍडिंग करतो ना त्यावेळेस तुम्हाला साइन चेंज करायची गरज नाही, म्हणजे सरळ सरळ तुम्ही इथं काटाकाटी करता. हा 3y कटून जाईल आणि 8 आणि 6 किती होतील 14 होतील आणि इथं 9 × 5 = 14 होतील, म्हणजेच 14x = 14 होईल. म्हणजे तुम्हाला x ची किंमत भेटेल. देअरफॉर x = 14/14 कटून जातील, म्हणजे x ची किंमत काय भेटली 1 भेटली. ज्यावेळेस x ची किंमत किंवा y ची किंमत भेटेल ती किंमत
कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायचे. आपण पुट करू. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 वी गेट. बघू आपल्याला काय भेटते ते. इक्वेशन x ची किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा दुसऱ्या कोणत्या याच्यात ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे याच्यात जरी किती दिसतात, जे सोपं वाटेल त्याच्यात करू आपण. इथं 2 मध्ये जाऊ, कारण 2 हे इक्वेशन थोडंसं सोपं. काय बघा, 3x प्लस वाय आणि इज इक्वल टू 2. आता तुम्हाला काय करायचं, एक्सच्या जागी 1 ठेवायचं. एक्सच्या जागी 1 ठेवायचं म्हणजेच काय होईल, 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 म्हणजेच काय होईल, 3 होईल. आणि हा 3 तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजेच वाय इज इक्वल टू 2. आणि हा इकडे जाऊन -3 म्हणजेच वाय ची किंमत काय भेटली, -1. या पद्धतीने तुम्हाला एक्स ची किंमत 1 भेटली आणि वाय ची किंमत -1 भेटली. म्हणजेच त्या इक्वेशनचं जे रूट आहे ते काय आहे तुम्हाला 1, -1 असेल. म्हणजे तुम्ही ते लिहू शकता, therefore the solution of given इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन लिहिलं तरी चालते. इक्वेशन इज x, y इज इक्वल टू 1, -1. पण ज्यावेळेस इक्वेशन लिहित असेल त्यावेळेस x ची किंमत अगोदर लिहायची आणि y ची किंमत नंतर लिहायची. या पद्धतीने तुम्हाला हे एलिमिनेटिंग मेथडमध्ये तुम्हाला या पद्धतीने सोडवता येते. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला सबस्टिट्युटिंग मेथडनं सुद्धा सोडवता येते इक्वेशन. आता हे कसं सोडवायचे ते सांगतो मी. आपण या पद्धतीने हे समजलं असेल, याच्यासारखेच आपण जी काय आपली एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज आपण सर्व जी आहे ती या पद्धतीने सोडवणार आहोत. आणि हे फक्त आपण समजून सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला इथं पण त्याच पद्धतीनं, जसं मी इथं घेतलं गिवन मध्ये, तसं तुम्ही इथं पण घेऊ. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट अगोदरचे जे आहे ते अगोदर लिहू. 5x लिहितो मी इथं. 5x -3y इज इक्वल टू 8. याला आपण 1 नंबर देऊ. आणि हा जो 3x आहे प्लस वाय इज इक्वल टू 2, याला आपण 2 नंबर देऊ. आता एलिमिनेटेड मेथडनं करताना आपण याला सारखं करून घेतलं होतं. कोऑर्डिनेट जे याचे सहगुणक ते सारखे करून घेतले होते. इथं 3 होता म्हणून इथं 3 करून घेण्यासाठी मला 3 न मल्टिप्लाय करायचं, पण इथं ते करायचं नाही. आता इथं काय करायचं, एक तर x ची किंमत फाइंड करायची किंवा y ची किंमत फाइंड करायची. मग आपण कोण्या इक्वेशनवरून, एका इक्वेशनवरून काय करू, y ची किंमत काढून घेऊ आणि जी y ची किंमत आहे ती किंमत आपण एका इक्वेशन मध्ये पुट करू, सबस्टिट्यूट करू. मी काय करतो, याच्यावरून y ची किंमत काढून घेतो. y ची किंमत जर काढून घ्यायची असेल तर तुम्हाला हा जो 3x आहे तो तिकडे जाऊन मायनस होईल. म्हणजेच मला y बरोबर काय भेटते, 2. आणि हा जाऊन तिकडे -3x. ही किंमत भेटली. ही किंमत तुम्हाला करायची कोणत्यातरी इक्वेशन मध्ये पुट करायची. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. सबस्टिट्यूट, मी तरी लिहितो, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू किंवा y इज सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण. काय भेटते बघा, 5x -3 आणि इंटू y ची किंमत काय आहे, 2 - 3x आणि इज इक्वल टू 8. काय होईल बघा, 5x -3 2 6 आणि मायनस प्लस 3 3 9x आणि इज इक्वल टू 8. हा जाऊन तिकडं प्लस होईल. म्हणजेच 5x प्लस 9x इज इक्वल टू 8 आणि हा जाऊन तिकडं प्लस 6. 8 आणि 6 14 होतील आणि इकडे सुद्धा 9 5 14 x होईल. म्हणजेच x ची किंमत भेटेल तुम्हाला 14/14. कट होऊन जातील, म्हणजेच x ची किंमत 1 भेटली. इथं पण किंमत तीच भेटती, किमती काही चेंज होणार नाही. मग आता जशी x ची किंमत भेटली, कोण्या इक्वेशन मध्ये तुम्ही x ची किंमत ठेवू शकता, y ची किंमत भेटली. मी इथे किंमत लिहितो, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. वी गेट 2 मध्ये करू कारण सोपं आहे. काय बघा, 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. x ची किंमत 1 ठेवायची, म्हणजे 3 इंटू 1 म्हणजे 3 होईल, प्लस वाय इज इक्वल टू 2. जसं हा तिकडे जाऊन मायनस होईल, y इज इक्वल टू 2 - 3 म्हणजेच y ची किंमत काय भेटायली तुम्हाला, -1. इथं सुद्धा x ची किंमत 1 आणि y ची किंमत -1. फक्त आपण इथं सबस्टिट्युटिंग मेथड वापरली आणि इथं आपण एलिमिनेटेड मेथड वापरली. या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन सोडवायचे आणि याच्यानंतर लगेच एक्सरसाइज आहे ते आपण पाहणारच आहोत. पण तुम्हाला
आपण जनरली ही मेथड वापरत असतो, त्यामुळे तुम्हाला ही थोडी समजून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण ह्या मेथडवरच प्रश्न सोडवणार. जसं तुम्हाला इथे लिहिले तसं तुम्ही इथे पण लिहू शकता. द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन इज x, y इज इक्वल टू 1, -1. या पद्धतीने तुम्हाला ही जी काही दोन मेथड आहेत त्या दोन मेथड तुम्हाला सोडवता येते. कळतंय? तोपर्यंत आता तुम्ही हे या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल ते तुम्ही बघून घ्यायचे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं काल फॉर्म्युले, याचे नोट्स जे असतील ते तुम्हाला PDF मध्ये देईलच. आणि हे तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. आणि याच्यानंतर आपण लगेच पुढचं जे काही आपली एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज आपण स्टार्ट करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला म्हणजे काल पण सांगितलं होतं आणि आज पण सांगतोय, तुम्ही एक नोटबुक जवळ घेऊन बसायचे तुमच्या आणि मी जसं तसं शिकवत जाईल तसं तसं तुम्हाला त्याच्यात नोट करायचं नोटबुकमध्ये आणि ती वही मी चेक करणार तुमची. आपण ऍक्टिव्हिटी काय दिली बघा, जसे काल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सोडून दाखवलं त्याच पद्धतीने सोडवायचे, पण ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऑलरेडी त्यांनी पूर्ण लिहून दिलेली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्यात. पण इथं मी रिकाम्या जागा न भरण्या म्हणजे भरायच्या ऐवजी मी काय करणार आहे, पूर्ण ही प्रॅक्टिस सेट काय करेल तुम्हाला जसं आपण एक्झाम्पल सोडवतो त्या पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवणार आहे. मी थोड्या पद्धतीने लिहिलेले ते आपण बघूया. काय लिहिलेली बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन दिलीत आणि ते तुम्हाला सोडवायचे. मग आता फर्स्ट बघा, 5x + 3y इज इक्वल टू 9 आणि 2x - 3y इज इक्वल टू 12. इथं मी मुद्दामून इथं ब्ल्यू पेन वापरली. याचा अर्थ असा की तुमची जी पुस्तकामध्ये किंवा तुमच्या जी बुकमध्ये जी ऍक्टिव्हिटी दिलेली त्या ऍक्टिव्हिटीमध्ये साईन चेंज आहे, एका जागी प्लस आणि एका जागी मायनस आहे. पण ते ज्या ऍक्टिव्हिटी दिली त्याच्यामध्ये दोन्ही जागी प्लस आहे. म्हणजे तुम्हाला तिथं प्रिंट मिस्टेक असेल किंवा काही असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने बघून घ्या. पण तिथं प्रिंट मिस्टेक असेल तर इथं मायनस आहे इथं प्लस आहे, एवढं लक्षात ठेवायचे. तिथं तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते चेंज करून घ्यायचे. 5x + 3y इज इक्वल टू 9 आणि 2x - 3y इज इक्वल टू 12. या पद्धतीने दोन एक्झाम्पल दोन जे काही लिनियर इक्वेशन आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. आणि काय केलं बघा, मग आता मी तुम्हाला सांगितलं कोणाचा कोऑर्डिनेट सारखा आहे, एक्सचा कोऑर्डिनेट सारखे आहेत का वायचे कोऑर्डिनेट सारखे आहेत ते बघायचे. ज्याचे सारखे आहेत त्यांचे साईन बघायचे. मग साईन बघा, एक्सचा आहे का नाही, इथं 5 आहे, इथं 5 इथं 2 आहे, इथं 3 इथं 3. म्हणजेच एक्सचे वायचे कोऑर्डिनेट्स कसे इथं सारखे आहेत. इथं वायचा कोऑर्डिनेट आणि इथं वायचा कोऑर्डिनेट सारखा आहे. आणि सारखे असल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर सारखे कोऑर्डिनेट्स असतील तर त्यांचे साईन जर सेम असतील तर त्यावेळेस तुम्हाला सबट्रॅक्शन करायचे आणि साईन जर अपोजिट असतील तर त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायचे. आता साईन बघा अपोजिट आहेत म्हणून त्यांनी काय दिले तुम्हाला, लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे तुम्हाला फर्स्ट अँड सेकंडचं काय करायचे, ऍडिशन करायचे. त्याच्यानंतर आणखीन एक सांगतोय की ज्यावेळेस ऍडिशन दोन इक्वेशनची ऍडिशन करायची असेल त्यावेळेस साईन कुठलंही चेंज करायची गरज नाही. पण सबट्रॅक्शन करायचं असेल तर जे काही साईन असतात ते तुम्हाला चेंज करावं. म्हणजे प्लस असेल तर मायनस करावं लागते, मायनस असेल तर प्लस करायचे. मग तुम्हाला ते ऍडिशन आहे, ऍडिशन साईन चेंज करायची काय गरज नाही. मग आपण काय करणार, याची ऍडिशन करून घेऊ. काय होते बघा ऍडिशन, आपण बरोबरचे जे इक्वलचं साईन आहे त्याच्या पुढच्या अगोदर करून घेऊ. 12 आणि 9 म्हणजेच किती होतील, 21 होतील. आणि हे प्लसचे आणि हे मायनसचे गेट कॅन्सल होतील. 5 आणि 2 म्हणजेच 7x होतील. 7x इज इक्वल टू 21 म्हणजेच x ची किंमत भेटायली 21/7 म्हणजे 7 1 7 आणि 7 3 21 म्हणजेच x ची किंमत भेटायली x इज इक्वल टू 3. आता x ची किंमत 3 भेटलेली मी तुम्हाला सांगितलं. याच्यानंतर आपण काय करतो, ज्यावेळेस x ची किंवा y ची किंमत भेटत असेल तर त्यावेळेस आपण ही किंमत काय करत असतो, एका इक्वेशन मध्ये पुट करत असतो. आपण ही व्हॅल्यू कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करू. मग ही पुट करतो मी इथं लिहितो देअरफॉर किंवा पुट x इज इक्वल टू दिस व्हॅल्यू म्हणलं तरी चालते, x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 वी गेट. बघू आपण काय भेटते ते. इक्वेशन 1 मध्ये पुट करतो मी. काय भेटते बघा, 5x + 3y आणि इज इक्वल टू 9. या इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करायचं, याच्या जागी 3 ठेवायचे. मी इथे ठेवतो किंवा इथे सोडून घेतो मी. काय होते बघा, 5 × 3 + 3y आणि इज इक्वल टू किती आहे, 9. मल्टिप्लाय करून घेऊ किती व्हायले, 15 होतील प्लस 3y इज इक्वल टू 9. हा 15 तिला जाऊन मायनस होईल. 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. 15 मधून 9 गेले तर मायनसचे 6 वरतात आणि 3y म्हणजेच y इज इक्वल टू -6/3 म्हणजेच y इज इक्वल टू -2. 3 1 3 3 2 6. या पद्धतीने तुम्हाला
याची x ची किंमत 1 भेटते आणि y ची किंमत -2 भेटते. याच्यात तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही सोडून घेऊ शकता, खाली लिहिलं तरी चालते. देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y इज इक्वल टू, x ची किंमत अगोदर ठेवायची किती आहे, 3 भेटलेली आहे, म्हणजेच x ची किंमत 3, y ची किंमत -2. या पद्धतीने तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दिली ती ऍक्टिव्हिटी या पद्धतीने तुम्हाला सोडवायची. 2 मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम सोपा आहे. आणि क्वेश्चन नंबर 1 मध्येच ऍक्टिव्हिटी, क्वेश्चन नंबर तुमचे जे 2 आहेत त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन आहेत. ते तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन आपण ज्या काल 2 पद्धती पाहिल्या होत्या त्या 2 पद्धतीपैकी एक पद्धती आपण वापरून सोडवायचे. ते आपण कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण आता लगेच पाहूया. चला, प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.1 मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये तुमचे एकंदरीत 8 क्वेश्चन आहेत आणि त्या 8 क्वेश्चन मधला तुमचा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन मी तुम्हाला सोडून दाखवतोय. काय आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये तुमचं 3a + 5b = 26 आणि a + 5b = 20 या पद्धतीने दिलेलं असते. आपण याला कशा पद्धतीने सोडवणार ते मी सांगतो. आपण आन्सर लिहिताना किंवा आन्सर स्टार्ट करताना जे काही दिलेलं आहे ते आपण घेत असतो. गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन लिहित चालते किंवा गिव्हन लिहिलं चालते. आणि 3a + 5b = 26. मी तुम्हाला सांगितलं सेमीकॉमाच्या अगोदरचा जो भाग आहे त्याला आपण फर्स्ट नंबर देतो आणि त्याच्यानंतरचा सेकंड नंबर देतो. a + 5b आणि = 22 आणि याला आपण सेकंड नंबर देतो. ज्यावेळेस फर्स्ट आणि सेकंड नंबर देतो त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस त्याचे जे कोऑर्डिनेट आहे x चे किंवा y चे ते आपण चेक करतो. कोणाचे सारखे त्यांचे साईन बघत असतो. कोणाचे सारखे, आता बघा इथं 3a इथं 1a इथं नाही सारखे, मग 5b आहे 5b हे सारखे. ज्यावेळेस सारखे असतील तर त्यांचे जर साईन सारखे असतील तर तुम्हाला सबट्रॅक्शन करायचे आणि जर साईन अपोजिट असतील तर त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायचे. मग इथं सारखे पण साईन पण सारखे आहेत आणि या 5b चे 5b आणि प्लस म्हणजे साईन सारखे, म्हणजे यांचे काय करावं तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागते. सबट्रॅक्शन करताना जे काही इक्वेशन मोठा असेल त्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन तुम्हाला काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. मोठं कधी कळतं, जे इक्वल टूच्या समोरची जी संख्या आहे ती संख्या, जी संख्या मोठी असेल ते इक्वेशन मोठं असतं. मग आता इथं 26 आहे, इथं 22 आहे, म्हणजे तुमचं हे जे इक्वेशन आहे ते मोठे. मग इक्वेशन फर्स्ट मधून तुम्हाला इक्वेशन सेकंड काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. मग इथे लिहायचे तुम्हाला सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणतं, सेकंड. सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन सेकंड काय करायचं तुम्हाला सबट्रॅक्ट करायचे. कसं करायचं ते मी सांगतो. जशाच तसं लिहून ठेवायचे. 3a + 3a + 5 = 5b = 26 आणि a + 5b = 22. मी तुम्हाला सांगितलं ऍडिशन करताना कुठलंही साईन चेंज करायचं नाही, पण सबट्रॅक्शन करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक साईन चेंज करावं लागते. मग प्लस असेल तर मायनस असेल तर प्लस. इथं काही नसते म्हणजे प्लस असते म्हणून इथं मायनस होईल, इथं पण प्लस येईल म्हणून हा पण मायनस होईल आणि इथं पण प्लस असते म्हणून हे सुद्धा मायनस होईल. आपल्याला सबट्रॅक्टिंग करायची. 26 मधून 22 गेले तर किती उरतील, 4 उरतील आणि हा प्लसचा 5b मायनसचा 5b हे साईन करायचा. मायनसचा 5b गेट कॅन्सल आणि 3a मधून -a केला तर 2a उरते. म्हणजेच तुम्हाला a ची किंमत भेटायली. a = 4/2 म्हणजेच a = 2 जाऊन आणि 2 2 जा 2 4 म्हणजेच a ची किंमत काय भेटली तुम्हाला 2 भेटली. ही भेटलेली किंमत कुठल्या इक्वेशन मध्ये, सोपे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पुट करायची आणि त्याच्यावरून तुम्हाला b ची किंमत भेटते. मग इथं सेकंड सोपं आहे म्हणून आपण सेकंड मध्ये ठेवू. इथं लिहितो मी. जे लिहायचे किंवा याचं कारण लिहायचं असेल तर तुम्हाला जे काही आपण क्रिया करतो ते तुम्हाला लिहायची. मग इथं लिहितो आपण पुट a = 2 इन इक्वेशन सेकंड मध्ये पुट करू. मी इथं पुट करतो. काय भेटते बघू. सेकंड मध्ये काय आहे, a + 5b = 22. a ची किंमत किती आहे, 2 आहे म्हणून मी इथं 2 ठेवतो. प्लस 5b = 22. हा तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजेच 5b = 22 -
2 म्हणजेच 5b इज इक्वल टू 20. हा मल्टिप्लिकेशन आहे म्हणून डिवायडेशन मध्ये जाईल, म्हणजेच b इज इक्वल टू 20 अपॉन 5 आणि 5 1 जा 5 आणि 5 4 जा 20 होते, म्हणजेच b ची किंमत काय भेटली 4 भेटली. या पद्धतीने तुम्हाला b ची किंमत आणि इथे तुम्हाला a ची किंमत भेटली, म्हणजेच त्याचं सोल्युशन भेटलं. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y इज इक्वल टू x. आता इथे x ची किंमत इथे x, y यासाठी लिहितो आपण कारण जनरली, पण तुम्हाला इथं a, b लिहिलं तरी चालते. व्हेरिएबल चेंज आहेत म्हणून a, b. a ची किंमत अगोदर लिहायची म्हणजेच 2 आहे आणि b ची किंमत नंतर लिहायची म्हणजेच 4 आहे. या पद्धतीने तुम्हाला हे सोल्युशन आहे. तुम्हाला जनरली स्क्रीनशॉट काढता येते, स्क्रीनशॉट काढा आणि वहीमध्ये तुम्हाला नोट करून घ्यायचे. ज्या ठिकाणी समजलं नसेल तुम्ही ग्रुपवर किंवा पर्सनली विचारू शकता. या पद्धतीने तुमचा हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पण आपण पाहूया. आज आपण क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड क्वेश्चन पाहत आहे आणि त्या सेकंड क्वेश्चन मधला तुमचा जर इथं क्वेश्चन लिहून ठेवलाय मी, x + 7y इज इक्वल टू 10 अँड 3x - 2y इज इक्वल टू 7. हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे, हे सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सोडवायचे. हे कसं सोडवायचे ते मी सांगतो. बघा, मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं आपण जे दिलेले ते आपण गिव्हन लिहितो आणि हा जो भाग आहे त्याला आपण फर्स्ट x + 7y इज इक्वल टू 10 याला आपण 1 नंबर देतो. जे सेमी कॉमाच्या अगोदरचा भाग आहे तो आपण एक सेपरेट लिहितो आणि त्याला 1 नंबर देतो आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला आपण नंतर लिहितो 3x - 2y 3x - 2y इज इक्वल टू 7 याला आपण सेकंड नंबर. ज्यावेळेस आपण फर्स्ट आणि सेकंड नंबर दिल्याच्या नंतर मी तुम्हाला त्याच्यात सांगितलं होतं की कुठल्या व्हेरिएबलचा कोऑर्डिनेट सारखा आहे ते बघायचं. मग कुठला आहे ते बघू आपण. इथं x आहे, इथं 3x आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे. म्हणजेच कुठल्याही जे हे कोऑर्डिनेट आहे तो सारखा नाही. मग सारखा नसेल तर एखाद्या संख्येला मल्टिप्लाय करून किंवा डिव्हायडेशन करून तुम्हाला तो सारखा करून घ्यायचा. मग तुम्हाला मल्टिप्लाय करणं सोपं जातं. मग आता एक बघू शकता तुम्ही इथं एक सेपरेट व्हेरिएबल आहे. जर मी याला 3 न मल्टिप्लाय केलं, मी जर याला 3 न मल्टिप्लाय केलं तर मला इथं 3 भेटते. म्हणजे इथं ऑलरेडी 3 म्हणजे हे तुम्हाला 3 सारखे करून घेता येतील. मग मी याला 3 न मल्टिप्लाय करतो. मग मी इथे लिहितो देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. 3 न मल्टिप्लाय करू काय भेटते बघा. इथं भेटेल 3x. मी मल्टिप्लाय करतो म्हणजे टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय करायचे. याला 3 न मल्टिप्लाय केलं 3x झालं. याला 3 न मल्टिप्लाय केलं 21y होईल आणि याला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 × 10 म्हणजे 30 होईल. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. आता बघा सारखं झालं. काय सारखं झालं. इथं 3x झालं, इथं 3x झालं. जे सारखे सारखे झालेत, जे कोऑर्डिनेट सारखे सारखे झालेत त्या सारख्या कोऑर्डिनेटचे तुम्हाला काय बघायचे साईन बघायचे. आणि जर साईन सारखे असतील तर त्यावेळेस सबट्रॅक्शन करायची आणि साईन अपोजिट असतील त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायची. मग साईन कसे आहेत बघा. हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे, म्हणजे सारखे आहेत. मग यांची काय करावं लागेल सबट्रॅक्शन करताना पण सांगितलं बऱ्याच जणांची चुका होतात साईन मध्ये. अँसर निघतं पण साईन चेंज होतं. प्लसच्या जागी मायनस होतं, मायनस जागी प्लस होतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं जे जे इक्वेशन मोठे आहे ते इक्वेशन वर लिहायचे आणि जे इक्वेशन लहान आहे ते अगोदर खाली लिहायचे. मग तुम्हाला मी सांगितलं कोणतं इक्वेशन मोठं आणि कोणतं इक्वेशन लहान आहे कसं ओळखायचं. जे बरोबरच्या समोरची जी संख्या असते इथं 7 आहे आणि इथं किती आहे 30 आहे. मग कोणती मोठी आहे 30 मोठी. म्हणजे 3 नंबरचं जे इक्वेशन आहे ते मोठं झालं आणि हे इक्वेशन लहान झालं. मग या इक्वेशन मधून जर हे इक्वेशन मायनस केलं तर तुम्हाला साईनचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी सांगितलं होतं जर सबट्रॅक्शन करत असेल तर सगळे इक्वेशनचे जे साईन ते चेंज होत असतात आणि ऍडिशन करायचे असेल तर साईन चेंज करायची गरज नाही. मग आपण सबट्रॅक्शन करायचे. मग सबट्रॅक्शन करायचं तुम्हाला साईन चेंज करावं लागतील. कशामधून 3 मधून आपण काय करू 2 मायनस करू. मग मी इथे लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणतं 2 इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 किंवा मी डायरेक्ट 3 लिहितो. 3 मधून तुम्हाला 2 सबट्रॅक्ट करायचे म्हणून 3 नंबरचा अगोदर लिहितो 3x + 21y
इज इक्वल टू 30 आणि हा जो आहे तो मी नंतर लिहितो म्हणजेच 3x मायनस 2y आणि इज इक्वल टू 7. मी तुम्हाला सांगितलं सबट्रॅक्टिंग आलं की तुम्हाला साईन चेंज करायचे, मग हे साईन चेंज होतील. हा जो आहे तो प्लस आहे म्हणजे इथं काय होईल मायनस होईल किंवा मी इथं मायनस होईल, इथं मायनस आहे इथं प्लस होईल आणि इथं प्लस आहे तर इथं मायनस होईल. याचं सोडून घेऊ. आता बघा 30 मधून 7 गेले किती 23 उरतील आणि हा प्लसचं साईन धरायचं, हे प्लस आणि हे प्लस, हे 2 आणि हे 21 म्हणजेच 23y होतील आणि हा 3x आणि हा 3x गेट कॅन्सल होईल. हा y हा 23 तिकडे जाईल म्हणजेच y इज इक्वल टू 23 अपॉन 23 म्हणजेच काय भेटते 1 भेटते. म्हणजेच y ची किंमत तुम्हाला काय भेटली 1 भेटली. जी किंमत भेटली y ची भेटो x ची किंमत, ती किंमत तुम्हाला काय करायची एका इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायची. मग ही किंमत मी काय करतो पुट करतो. कशामध्ये इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. मी इथे लिहितो देअरफॉर पुट y इज इक्वल टू 1 put y is equal to 1 in equation first. इक्वेशन 1 मध्ये मी पुट करतो. इक्वेशन 1 कुठे इथे x प्लस 7y इज इक्वल टू 10. आता तुम्हाला y ची किंमत पुट करायची. y ची किंमत पुट करायची म्हणजेच काय होईल देअरफॉर x प्लस 7 इंटू 1 इज इक्वल टू 10. 7 इंटू 1 म्हणजेच काय होणार आहे x प्लस 7 इज इक्वल टू 10. हा जाऊन तिकडं मायनस म्हणजेच x इज इक्वल टू 10 मायनस 7 म्हणजेच x इज इक्वल टू 3. x ची किंमत 3 भेटली आणि y ची किंमत 1 भेटली म्हणजे त्याचं सोल्युशन असते देअरफॉर सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y इज इक्वल टू, मी तुम्हाला सांगितलं x, y लिहित आता तर त्यासाठी तुम्हाला लिहायचं आहे x चा जो कोऑर्डिनेट आहे तो अगोदर लिहायचा आहे म्हणजेच 3 आहे आणि जो y चा कोऑर्डिनेट आहे तो नंतर लिहायचा आहे. किती आहे 1 आहे. म्हणजेच याचं जे सोल्युशन आहे ते काय असणार आहे x, y इज इक्वल टू 3, 1. या पद्धतीने तुम्हाला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला या पद्धतीने सोडवता येईल. थर्ड नंबरचा क्वेश्चन पण आपण लगेच पाहूया. क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आपण पाहतोय. मी ऑलरेडी लिहून ठेवले. एवढं काम तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये करायचे त्यासाठी मी ऑलरेडी करून ठेवले. काय आहे क्वेश्चन 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस y इज इक्वल टू 13. हा या सेमी कॉमाच्या अगोदरचा क्वेश्चन मी 1 नंबर देऊन लिहिलाय आणि नंतरचा सेकंड नंबर देऊन लिहिलाय. आता तुम्हाला हे जे दिलेली सायमल्टेनियस इक्वेशन आहे तुम्हाला याचे कोऑर्डिनेट बघायचे. इथं 2 आहे इथं पण 2 आहे. सारखे आहेत काही प्रॉब्लेम नाही. सारखे आहेत त्याच्यात तुम्हाला मी साईन बघा म्हणलं पण तुम्हाला जनरली काय करतो ऍडिशन करायला सोपं जातं बऱ्याच जणाला. मग आपण काय करू शकतो ऍडिशन. आता ऑपोजिट साईन पाहतो. मग इथं मायनस आहे इथं नुसता y. जर मी याला 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं 3y होते आणि याला 3 हे 3 म्हणजे मी या तिघांना याला 3 न मल्टिप्लाय करून जर ऍडिशन करतो म्हणलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही. पण आपण जनरली काय करतो ज्याचे कोऑर्डिनेट सारखे तसं आपण डायरेक्ट करत असतो. मग इथं 2 आहे या पद्धतीने केलं तरी चालतंय किंवा याला 3 न मल्टिप्लाय केलं तरी चालतंय जसं तुम्हाला सोपं वाटत त्या पद्धतीने. एक काम करतो मी सरळ असं सोडून टाकतो. आता काय करावं लागेल तुम्हाला या दोघांची सबट्रॅक्शन. इथं तो कोऑर्डिनेट ऑलरेडी सारखे मग मी ते लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन. आता मी तुम्हाला सांगितलं मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे. लहान कोणते 9 म्हणजेच फर्स्ट आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम 2 मधून आपण हे सबट्रॅक्ट करू म्हणजे 2 अगोदर लिहावं लागेल. मग 2x प्लस y इज इक्वल टू 13 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. मी तुम्हाला सांगितलं सबट्रॅक्टिंग करायचं म्हणलं की साईन चेंज. हा मायनसचा प्लस होत असतो आणि हा मायनसचा इथं प्लस आहे प्लसचा मायनस होतो आणि मायनसचा प्लस आणि इथं सुद्धा मायनस होतो. मायनस येतो प्लस होईल प्लस येतो मायनस होईल. साईन चेंज करायला विसरायचं नाही कधी ज्यावेळेस सबट्रॅक्टिंग करतोय त्यावेळेस. 13 मधून 9 गेले कळतं तुम्हाला. 13 मधून 9 गेल्या किती होतील 9 4 13 म्हणजेच 4 उरतील आणि हा प्लस आणि हा प्लस 3y हे 3y आणि हे 1y म्हणजेच 4y होतील
आणि हा 2x आणि हा 2x गेट कॅन्सल. हे कट करण्यासाठीच आपण हे करतो, सबट्रॅक्टिंग किंवा ऍडिशन करत असतो. म्हणजे तुम्हाला y ची किंमत भेटेल y इज इक्वल टू 4/4 कटून जातील म्हणजेच काय भेटते y, म्हणजेच y ची किंमत तुम्हाला 1 भेटेल. ज्या पद्धतीने आपण आता सोडवलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. ही किंमत तुम्हाला पुट करायची. मी इथं पुट करतो. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कशामध्ये पुट करू, कोणत्याही करा, आपण 2 मध्ये करू. हे प्लस वाले म्हणून सोपं आहे, म्हणून 2 मध्ये पुट करतो. काय भेटतं बघा, 2x देअरफॉर 2x प्लस y आणि इज इक्वल टू 13. वायच्या जागी तुम्हाला काय करायचं आहे, 1 ठेवायचं आहे. देअरफॉर 2x प्लस 1 इज इक्वल टू 13. हा जाऊन तिकडं मायनस होईल. 2x इज इक्वल टू 13 मायनस 1, 2x इज इक्वल टू 12 होईल इथं. आणि हा 2 आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, हा डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजेच x इज इक्वल टू 12/2. डायरेक्ट भाग जाईल. बेसकम 12 म्हणजेच x इज इक्वल टू काय भेटते 6. x ची किंमत भेटली म्हणजेच तुम्ही याचं सोल्युशन देऊ शकता. देअरफॉर सोल्युशन x, y इज इक्वल टू 6, y ची किंमत किती आहे 1 आहे. 6,1 या पद्धतीने लिहिलं तरी चालतंय. तुमचा हा 3rd नंबरचा क्वेश्चन इथं सॉल्व्ह होतो. ऑलरेडी मी तुम्हाला पीडीएफच्या नोट्स, ज्या ह्या धड्याच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी पीडीएफ मध्ये पाठवल्यात, त्या बघा. आणि इथं आपला क्वेश्चन नंबर 2 मधला 3rd प्रॉब्लेम संपतो. चला क्वेश्चन नंबर 2 मधला 4th नंबरचा प्रॉब्लेम. व्हेरिएबल चेंज आहेत, याच्या जागी फक्त m आणि n आलेले. 5m - 3n इज इक्वल टू 19 आणि m - 6n इज इक्वल टू -7. हे तुम्हाला जसं मी आतापर्यंत सोडवले त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. तुम्ही सोडून पण पाहू शकता. काय गिव्हन जशाला तसं लिहायचे. गिव्हन लिहिल्याच्या नंतर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन लिहायचा तुम्हाला. प्रॉब्लेम जो आहे तो 5m 3n इज इक्वल टू 19 याला फर्स्ट नंबर द्यायचे आणि सेकंड नंबरचा m आणि -6n इज इक्वल टू -7 सेकंड नंबर. आता याच्यामध्ये कोणता कोऑर्डिनेट सारखा आहे का, नाही. करता येईल. काय सारखा करता येईल, याला 6 करता येईल जर मी याला कितीनं मल्टिप्लाय केलं, 2 न मल्टिप्लाय केलं. आणि याला 5 करता येते जर मी याला 5 न मल्टिप्लाय केलं. तुम्ही तुमच्या मनावर कोणताही करू शकता. आपल्याला सोपं जाईल 2 न मल्टिप्लाय करायला. मी 2 न मल्टिप्लाय करतो. कोणत्या इक्वेशनला, फर्स्ट इक्वेशनला. मग मी इथे लिहितो देअरफॉर मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट. हे शॉर्टकट मध्ये लिहितात, फर्स्ट बाय 2. आपण याच्या फर्स्ट आहे त्याला 2 न मल्टिप्लाय करू. काय होते बघा, इथं होईल 10m - 6n इज इक्वल टू 19 इंटू 2 केलं तर 38. आणि हे झालं तुमचा 3rd नंबर. तर सारखं काय झालं बघा, इथं 6n आहे, इथे 6n आहे, सारखे झाले कोऑर्डिनेट. इथे मायनस आणि इथे मायनस. मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस साइन अपोजिट असतील त्यावेळेस तुम्हाला सबट्रॅक्शन करायची, आणि साइन सारखे असतील, इक्वल असतील त्यावेळेस तुम्हाला सबट्रॅक्शन करायची, आणि साइन अपोजिट असतील त्यावेळेस तुम्हाला ऍडिशन करायची. आता इथं काय करावं लागेल तुम्हाला, सारखे म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्टिंग करून घेऊ आपण. मोठं कोणतं आहे, 38 मोठं आहे. म्हणजेच सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं इक्वेशन, हे लहान आहे. सेकंड फ्रॉम थर्ड मधून आपण सेकंड सबट्रॅक्ट करू. हे थर्ड अगोदर लिहितो मी. देअरफॉर 10m - 6n इज इक्वल टू 38. आणि हे खाली लिहितो m - 6n इज इक्वल टू -7. सबट्रॅक्टिंग करायचे म्हणलं की साइन चेंज होती, म्हणून हा प्लस आहे मायनस होईल, हा मायनस आहे हा प्लस होईल, आणि हा मायनस आहे हा सुद्धा प्लस होईल. बघा 38 आणि 7 याच्यात 2 टाका, 40 आणि 5 45 म्हणजेच 45 होतील. आणि हा मायनसचा आणि हा प्लसचा गेट कॅन्सल होईल. आणि 10m मधून 1m गेला तर 9m होती. म्हणजेच m ची किंमत भेटेल तुम्हाला 45/9. 9 45 म्हणजेच m ची किंमत 5 भेटेल. आणि ही आलेली किंमत तुम्हाला काय करायची, कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करायची. मी इथं पुट करतो. देअरफॉर पुट
एम इज इक्वल टू 5, एमची किंमत 5 भेटली. इन इक्वेशन तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता. इक्वेशन कशात ठेवायची तुम्हीच ठरवा. वाटल्यास आपण सेकंड मध्ये ठेवू किंवा फर्स्ट मध्ये ठेवू, सोपं जाईल. इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवू. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. कशाची किंमत ठेवायची, एमची. एम इथे म्हणून 5 इंटू 5 मायनस 3n इज इक्वल टू 19. किती होईल, इथं होतील 25 मायनस 3n इज इक्वल टू 19. हा जाऊन तिकडं मायनस, म्हणजेच मायनस 3n 19 आणि हा जाऊन मायनस 25. आता बघा 25 मधून 19 गेले तर मायनसचे 6 उरतील आणि इकडं मायनसचे 3n. आता इथं मायनस 3n उरले आणि इकडं मायनस 6 उरले. आता लक्षात ठेवायचं, आपण कधीही व्हेरिएबलला साईन देत नसतो, आपण इथल्या संख्येला देत असतो. म्हणजेच हे मायनसचे 3 आहेत. हे मायनसचे 3 जशाच तसे तिकडे डिनॉमिनेटरमध्ये घेऊन जायचे. म्हणजेच इथं काय होईल, n इज इक्वल टू मायनस 6 अपॉन मायनस 3. मायनस मायनस गेट कॅन्सल होऊन जाईल आणि 3 एका 3 आणि 3 दोन्ही 6. म्हणजेच n ची किंमत काय भेटेल तुम्हाला, 2. जशी m ची किंमत 5 भेटली तशी n ची किंमत 2 भेटली. म्हणजे याचं सोल्युशन भेटेल. सोल्युशन m, n इज इक्वल टू, m ची किंमत अगोदर लिहायची 5 आणि n ची किंमत नंतर लिहायची. म्हणजेच याचं सोल्युशन भेटेल तुम्हाला m, n चं 5, 2. अशा पद्धतीने तुमचा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला, अशा पद्धतीने आपल्याला 4 क्वेश्चन इथं संपतात. 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.